आमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधी, आपल्याला काय वाटतं त्यांनी जो आरोप केला त्याच्यावर? आरोप केला त्याची चौकशी व्हायला हवी ना, आणि चालली आहे मला वाटतं. त्यांचे जे आरोप आहेत ते साधारण तुमच्याकडे एक त्यांच्याकडे दुसरं काही करायला आहे का? दुसरं काही करायला आहे का? त्यांच्या आरोपापेक्षा सर्व प्रकाराकडे आपण लोकशाहीचा घटक म्हणून कसं पाहताय, हा प्रकार कितपत गंभीर वाटतोय आणि याचा पाठपुरावा आपण करतो? एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाचं जे मत आहे की चुकीचं काही झालेलं नाहीये, एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाहीये, हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जात आहे, त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं. आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी, त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही. जे आरोप झाले त्यांनी थेट तुमच्याशी संबंधित नाव घेऊन आपलं मुंबईतलं जे तेरणा कॉलेज आहे त्याच्याशी संबंधित हे लोक होते असा आरोप केलेला आहे. आरोप कोणी काही करू शकतं ना, याची चौकशी होत नाही हा त्यातला हे पोलीस विभाग याची चौकशी करत नाहीये. संबंधित विभाग जी आहे ते चौकशी करेलच ना, करत नाही असं कसं होणार आहे? आणि तो प्रश्न मला विचारण्यात काय पॉईंट आहे? त्यांच्या आरोपापेक्षा परंतु तुळजापूरच्या बाबतीमध्ये तो प्रयत्न झाला, चौकशी व्हायलाच हवी, होतीये ना निश्चितपणे ना, स्वाभाविक गोष्ट आहे की चौकशी जी आहे ती व्हायलाच हवी आणि ती प्रक्रिया चालूच आहे ना. म्हणजे तुमचं सगळ्यांचं जे बेसिकली काय आहे की कुठलाही हा जो विषय आहे तो योग्य पद्धतीने हाताळला जायला हवा याबद्दल कोणाचंच दुमत असायचं कारण नाही. मूळ मुद्दा जो आहे आत्ताच्या मीटिंगचा त्यातलं तुम्हाला काय समजलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.